आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रामधील टॉप 9 घडामोडी। सुरुवातीला ऐन मे महिन्यातच पावसाचा कहर पाहायला मिळतोय। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मान्सून महाराष्ट्रात दाखल, राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। नैऋत्य मान्सून हा तळकोकणामधील देवगडपर्यंत पोहोचला। 10 दिवस आधीच मान्सूनचं महाराष्ट्रामध्ये आगमन, हवामान खात्याची माहिती। महाराष्ट्रातल्या 6 जिल्ह्यांना उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये उद्या अतिमुसळधार पावसाची शक्यता। सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात देखील उद्या मुसळधार पावसाचा अंदाज। पुढच्या 3 दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्र व्यापणार, पुणे वेधशाळेचे शास्त्रज्ञ सुदीप यांचा अंदाज। तर दक्षिण कोकणानंतर मुंबई, पुणे घाट क्षेत्रामध्ये देखील मान्सून दाखल होणार। बारामती तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। पिंपळी लिमटेकमध्ये नीरा डावा कालवा फुटला। कालव्याचं सर्व पाणी नागरिकांच्या घरांमध्ये आणि शेतात शिरलं। बारामतीत 226 मिलीमीटर पावसाची नोंद। अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नका, नागरिकांना सूचना। एनडीआरएफची टीम देखील इंदापूर आणि दौंड परिसरामध्ये दाखल। मुसळधार पावसामुळे बारामतीमध्ये 3 इमारती खचल्या। मुसळधार पावसामुळे बारामतीमधील 3 इमारती खचल्या। बारामतीमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, एनडीआरएफचं पथकही दाखल। खचलेल्या इमारतीमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। बारामती आणि दौंड तालुक्यामध्ये एनडीआरएफची 2 पथकं दाखल। स्थानिक प्रशासकीय यंत्रणांना सज्ज राहण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश। साताऱ्यामधील दुष्काळी भाग ओळखल्या जाणाऱ्या मान खटावमध्ये देखील मुसळधार पाऊस। खटावच्या वडूज गावातील येरळा नदीची पाणीपातळी वाढली, तर मान तालुक्यामध्ये मार्डी, राणन, गोंदवले या भागातील ओढ्यांना पूर। रत्नागिरीच्या गुहागरमध्ये पावसाचा कहर। धोपियमधील गणेश नगरमध्ये नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं। गणेश नगरमधील नागरिकांनी स्थलांतरित होण्याच्या प्रशासनाच्या सूचना।